आज ना गुलाबजाम खायची खूप जास्त इच्छा झाली होती. मग काय चिमणीच्या पप्पांना सांगून 2 पॅकेट मागवून घेतले. मग काय दमच निघत नव्हता म्हटलं पटकन 2 पॅकेट फाडून घेतले आणि दूध टाकून मस्त असे मळून घेतले. मला नाही गुलाबजामची कणिक मळायचा ना जाम राग येतो, कारण जेवढं मळल तेवढं घट्टच पीठ होत जातं. जाऊ द्या, मळलं कसं तर आणि पाक बनवायला घेतला आणि आधी पाक गॅसवर चढवला आणि मग मी गोल गोल गुलाबजाम बनवायला घेतले. 40च्या वरी तर गुलाबजाम झालेच असते. मग काय वतले ना कढईत तेल आणि घेतले त्याच्यामध्ये पटपट गुलाबजाम टाकून आणि हे सगळे गुलाबजाम ना बारीक गॅसवर मस्त असे भाजून घेतले. आणि हो, त्या पॅकेटवर लिहिलेलं असते गरम पाकामध्ये गुलाबजाम टाका, पण तसं टाकू नका नाही तर सगळे गुलाबजाम फुटतील. आज गवारीची भाजी बनवायची होती, मग मी कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये लसूण, मिरची आणि शेंगदाण्याचा वाटलेला मसाला टाकून त्याच्यामध्ये हळद टाकून घेतली आणि सगळी गवारी त्याच्यामध्ये टाकून मीठ टाकून झाकून घेतली. आणि आज मी ना गवारी सोबत खायला चपाती नाहीत तर बिहारी युपी स्टाईलच्या रोट्या बनवल्या होत्या. बिना पाण्याची गवारीची भाजी शिजवून घेतली. आणि हो, माझ्या डोकेदुखीचे कारण म्हणजे हे चिमणीचे पप्पा, तेच आज माझ्या डोक्याला तेल लावून देत होते. कुठं उजाडलं होतं काय माहित.